इथे संध्याकाळी भजनाला यायचं आपल्याला. इथे भजन असतं आणि गायनकला असते. तर कालची जी गायनकला होती ती प्रेमाला अनुसरून होती. गायक हा अर्धवट तरुण होता तो, आणि तो पिक्चरचे गाणे जास्त बोलून अध्यात्म आणि आत्मा आणि शिवशक्तींचं योग साधत होता. पण नवीन पिढीला अशी गाणी आवडतात. आता इथे शिवलिंग पॅरामिड्स सगळे, आणि सोमनाथांच्या कृपेने आपण त्या पॅरामिड्सला धरूनच पुढे अजरामर तीर्थावरती एक चंद्रदेवांची कृपा प्राप्त करायला जात असतो. इथे समोर तर तिरंगा अभियान असल्यामुळे कसं आपल्याला ह्यावर्षी सोमनाथाबरोबर महाकाळेश्वर पण करावं लागत आहे. भले थकवा गिरनारला किती आला तरी तो थकवा रस्त्यानेच विलीन करायचा आहे. आणि सोमनाथ तिरंगा ह्या नावाकडे चाललो आहे आपण आता सध्या. म्हणजे तिरंगा अभियान हे आपण थांबवत नाही ते कुठेच. इकडे नवीन बीच आणि नवीन एअरपोर्ट वगैरे बनवण्याचा प्रस्ताव आहे त्यांचा. त्यांचे प्रकल्प, आगामी प्रकल्प तसेच आहेत. स्थानिक लोकांना थोडंसं लांब ढकललं आहे इथून पुढे. स्थानिक लोकांचं काही चालत नाही इथे आपल्या पटेल साहेबांसमोर. आणि कसा रुबाबदार गुजरात आहे आपला, त्याच्यात काही शंका नाही कुठल्या पद्धतीची. अडथळा करणारं कोण नाही आहे राजकारणी लोकांना. आणि राजकारण कसं एकदम जमा आणि पुंज स्वरूपात राजकारण आहे इकडे. त्याबद्दल मी मोदी सरकार आणि आदरणीय भूपेंद्र पटेल साहेब यांना खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहे महाराष्ट्र सरकारतर्फे. ओके, इकडे यज्ञयाग आहे आणि त्या यज्ञयागामध्ये पूर्वी डायनासोरस जातीचे काही मगरमच्छ इथे यायचे यज्ञातलं हविषान्न खायला. तर मला असं वाटतं इसवी सनाच्या पूर्वीचा तो काळ असेल, त्यावेळेस इथे डायनासोरस नावाचे मगरमच्छ हविषान्न, यज्ञातलं हविषान्न इथे खायला यायचे. हा त्यातला प्रूफ आहे. म्हणजे सोमनाथ तीर्थ हे कसं आहे, करोडो जीवजंतूंना पालन करणारं अन्नपूर्णा मातेचं आणि भोलेनाथांच्या 3-4 तत्वांचं संमेलन आहे. इथे संगमरवरचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. त्यातही आपल्याला भोलेनाथांनी ते काम दिले आपल्याला जयपूर राजस्थानकडून. त्याचे आपण टेंडर भरत असतो सध्या. आता आपण सोमनाथ तीर्थाच्या फार जवळ आहे. इकडे मुंबईसारखी परिस्थिती तयार झालेली आहे, पण शिस्तबद्धपणा, न घाणेरडेपणा बिलकुल नाही. त्याच्यामुळे स्वच्छ आणि सुंदर परिसर वाटतो. फक्त काही त्रुटी आढळल्यात, पण त्या आपण कसं आहे, आपण एक उत्कृष्ट समाजसेवक असल्यामुळे लोकांच्या उणिवा काढत नाही, त्यांना आपण पटकन तोंडावरती समजून सांगतो. ओके, आणि आता इथे एक शिल्प येईल पुढे. पृथ्वीवरती दक्षिण ध्रुवापर्यंत जागा जमीनच नाही आहे, प्रत्यक्ष भूबेट किंवा लँड नाही आहे, असं त्या काळातलं संशोधन इथे करून ठेवलेलं आहे. बरोबर, म्हणजे आपण आता सोमनाथ तीर्थाच्या एकदम जवळच आहे. जास्तीत जास्त 50 किंवा 25 मीटर अंतरावरती आहे. आणि इथे लोक समुद्रात जाऊन कोणी सेल्फी घेते, कोणी शांत बसलेलं आहे. तरुण मुलं मस्त सेल्फी करत आहे.
आणि हा अजरामर झेंडा आपण फडकवण्यासाठी दरवर्षी येत असतो. तर मागच्या वर्षी कसा आपला दरारा होता, आपल्या मागे ED CID पोलीस इन्कम टॅक्सवाले लागलेले होते, त्यामुळे भरपूर VIP लोक आपल्याला दर्शन देताच मुलींचं आमंत्रण पण देत होते मागच्या वर्षी. पण ह्यावर्षी आपण कसं एक गरीब आणि सामान्य अवस्थेत आलेलो आहे भोलेनाथांना भेटायला, त्यामुळे ह्यावर्षी जास्तीत जास्त तशा लोकांचा माप नाही. पण भोलेनाथ आपल्याला प्रत्यक्ष भेटतात, हेच आपल्या जीवनात खूप मोठं स्वारस्य आहे. आता तुम्ही हे जे शिवलिंग आहे ते बारकाईने पाहू शकता. सोनेरी डिझाईन आहे त्याच्यावरती, जैन धर्मासारखी. हे आपल्या घाटकोपरचे जैन पॅटर्न आहेत, जैन पॅटर्नसारखे हे मंदिर आहे. आणि इथे बालपणी तावडे मॅडम वगैरे यात्रेला आले होते, तर त्यावेळेस समुद्रकिनारा इथपर्यंत होता. असा या भागापर्यंत समुद्रकिनारा होता आणि फी जास्त असल्यामुळे आपण आलो नव्हतो. पण राजवाडे वगैरे, चांदोलकर किंवा स्वाती सोमन वगैरे हे लोक, सायंटिस्ट लोक आलेले होते इथे. तर हे जे शिल्प आहे रामभाऊ, हे शिल्प संस्कृत किंवा हिंदू भाषेत असं सांगतं की दक्षिण दिशेला ह्या साईडला इकडे अंटार्क्टिका किंवा आर्किटपर्यंत कुठलाही बेट वगैरे नाही. ओके, तर हे शिल्प ते आपल्याला सांगत असतं त्याच्यामध्ये. आणि हा तिरंगा सोमनाथ आहे, हा आपल्या काळजामध्ये राहत असतो. त्याच्यामुळे पंजाब, हिंद महासागर, सगळे बंगाल या सगळ्यांवरती अंमल करण्याची आपण ताकद ठेवतो. त्या युद्धामध्ये जरी बाबांनी स्वतःची हार मांडली होती, पण राक्षसांना विजय करण्यासाठी ती एक छोटीशी यंत्रणा होती. आता आपण आलेलो तर पोलीसवाले पण आले तिथे, तरुण मुलांना हाकलं आहे तिकडून, कारण की ते त्या बीचवरती आतमध्ये जाऊन बसतात. ओके, आणि हा व्हिडिओ कदाचित भूपेंद्र पटेल साहेबांच्या मंत्रालयात जाईल म्हणून पोलीसवाले त्या मुलांना हाकलून देतात. तर हे जय सोमनाथ हे आपल्या काळजामध्ये असतं रामभाऊ, आणि तेच आपण पुऱ्या भारताला याची दीक्षा देत असतो. ती नवनाथांची दीक्षा आहे. आणि हा झेंडा म्हणजे तिरंगा झेंडा असं तुम्ही समजा आजपासून, कारण की भक्तीमध्ये उच्च अवस्थेला आपण गेलेलो आहे आता सध्या. इकडे मॅक्झिमम भक्तांची यंत्रणा आहे. मागच्या वर्षीपेक्षा 1000 भक्त जास्त आलेले तिथे. आणि इथे जय सोमनाथवरती त्यांनी एक नवीन शिल्प बनवले, 500 मीटर बाय 22.5 मीटर असं हे शिल्प आहे. आणि ह्या वर्षी आपण गुजरातीमध्ये व्हिडिओ बनवत नाही, कारण की गुजराती मराठी सगळं एक करून टाकले आपण आता सध्या. आणि भारतातील सर्वच राज्यातील सर्वच भाषांचे आपण आदर करतो, कारण की आपल्याला भारतावरती प्रेम आहे. इकडे मुकेश अंबानी साहेबांचा तो विशेष हॉटेल आहे, तिथे आपण जाऊ शकतो. आपल्याकडे पास वगैरे असतो पटेल साहेबांच्या मंत्रालयातला, पण आपण सामान्य मनुष्य बनूनच इथे यात्रेला येत असतो. आपण VIP असलं तर कुठलाही दिखावपणा आपण कधी करत नाही. आता तुम्हाला मी समुद्राच्या हितगुज करेल दुपारी व्यायाम करताना. तिकडे श्रीकृष्णाची तीर्थ आहेत पुढे, आणि हा भक्तांची रीग आहे. ही आपल्या भक्तांची रीग आहे वरती तिसरी. इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, काहीतरी यंत्रणा, एक दिवा वगैरे लावण्याची यंत्रणा चालू आहे. किंवा काहीतरी हा भाग इकडे पुढे घेत असेल ते इंटरेस्ट वगैरे. हे दगडाचे डायनिंग टेबल आहे जेवणासाठी बसण्यासाठी. म्हणजे भोलेनाथ जर आपल्याला प्राप्त झाले तर मनुष्य प्राणी आपल्यापासून लांब जातो. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला मी कालच पाठवणार होता रामभाऊ, पण काल व्यायामाची सुरुवात होती. आपल्याला काही लोक अप्रत्यक्षरित्या मांजरविद्या, झीनविद्या याद्वारे पछाडतात लोक.
घाटकोपर आणि नातेवाईकांपैकी ते लोक आहेत, पण भोलेबाबा आपल्याला त्यातून जसं जसं तसं अतिशय बारकाईने वाचवतात त्यातून आपल्याला. आणि त्याच्यामुळे गेली 5 वर्ष आपण सोमनाथला येत असतो. तर इकडे आपली वाणी प्रत्यक्ष भोलेबाबाच ऐकत असतात. यावर्षी खास दर्शन नाही झालं, पण हनुमान आणि आई लक्ष्मीचं दर्शन झालं आहे काल. तर आज आणि उद्या बहुतेक मोठा साक्षात्कार होईल. आणि हे पोलीसवाले आपले मित्र असल्यामुळे ते आपल्यानंतर दांडगाई करतात. ठीक आहे, ते भक्तांना हाकलतात, ती चांगली गोष्ट आहे. कारण की इकडे भक्त हे जवान मुलं काय पण चुकीचे कामं करत असतात. कुणी व्हिडिओ बनवतं, कुणी समुद्राच्या पलीकडे जाऊन बसतं. ओके, ह्या तटबंदीच्या पलीकडे एक संप्रदाय आपल्या ओळखीचा आहे, ब्राह्मण संप्रदाय. आणि ते लोक आपल्याकडून वर्गणी कमी घेतात आणि आपल्याला राहण्यासाठी जागा वगैरे देतात. पण मिलिटरीसारखा आपला सगळा बरा बिस्तर आपल्यासोबतच असतो. आपण कुणाचा उपयोग घेत नाही, आपण कुणाकडून मदत घेत नाही आपण. ओके, तर विस्तीर्ण समुद्र तीराशी आपण थोड्या वेळाने बात करू. आता तर फक्त भक्तियोगच चालू आहे. बघा, हे मुकेश अंबानी साहेबांचं हॉटेल आहे. तिथे आपण पहिल्या वर्षी गेलो होतो. त्यांच्या हॉटेलमध्ये VIP माणसं देतात. तर अशा प्रकारे भक्तीमध्ये उच्चांक हा पश्चिम दिशेने आपण गाठलेला आहे. स्वामी समर्थ. जय घाटकोपर, जय BJP, जय RSS.